स्पर्धेच्या निमित्तानं कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा या हे पारंपरिक लोककला जपणारे विविध मातब्बर संघ दाखल होतील आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कोकणची पारंपरिक संस्कृती म्हणजे खरं तर पालखी। सुरू होतोय वाघजाई मानोबा आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य पथक बागजन संगमेश्वर। हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सनईला सुरांची साथवी, सनईला सुरांची साथवी, वाद्याला टाळांची साथवी, वाद्याला टाळांची साथवी, नृत्याला चालींची साथवी, नृत्याला चालींची साथवी। आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य पथकाला रसिक प्रेक्षकांची टाळ्यांची साथवी, टाळ्यांची साथवी, टाळ्यांची साथवी। प्रथम पूजेचा मान दिला जातो तुला विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून, तसंच माझ्या गावची ग्रामदेवता आई वाघजाई मानोबा चरणी नतमस्तक होऊन, वर्धन चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा सुंदर असा देखावा सादर करत आहोत। कौस राजाचा वध, कौस राजाचा वध, कौस राजा सावधरा सावधरा, देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण भगवान तुझा वध करण्यासाठी येत आहे। हॅलो, जबरदस्त भारदस्त अशा आवाजामध्ये आपल्याला परिचय दिलाय तो वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य पथक आणि त्याचा देखावा सादर होतो। समीर टाइम लावायचे, टाइम वाले कुठे आहेत? टाइम स्किपर, टाइम स्किपर। आणि रिंगणामध्ये कंस राजाचं आगमन झालेलं आहे। जनतेवर अन्याय करणारा असा काही दयाट करणारा कंस राजा आणि त्याचं आगमन झालंय। जबरदस्त सादरीकरण या ठिकाणी होत आहे श्री आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य बागजन संगमेश्वर संघाकडून। सुंदर सादरीकरण। या ठिकाणी मातलेला कंस आपल्याला पाहायला मिळतो, उद्दाम झालेला कंस आणि आता मात्र कंस घाबरलेला दिसतोय। या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं कंसाचा काळ आता रिंगणात अवतरलेला आहे। बघूया काही क्षणात या ठिकाणी कंसाचा वध केला जाणार आहे तो भगवान श्रीकृष्णाच्या हातातून। जी आकाशवाणी झाली होती हजारो वर्षापूर्वी त्याची अनुभूती आपल्याला यावर्षी 2026 मध्ये या ठिकाणी रिंगणात पाहायला मिळते। या ठिकाणी सुंदर असा देखावा आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य स्पर्धेत पालखी नृत्य पथक संगमेश्वर या ठिकाणी कंसाला या ठिकाणी मिळतोय तो भगवान श्रीकृष्ण आणि काही क्षणात आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी कंस आणि कृष्णाचं या ठिकाणी युद्ध। प्रचंड बुद्धिवान असलेला भगवान श्रीकृष्ण
जरा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीत. सुंदर असं सादरीकरण. पालखी नृत्य स्पर्धेमध्ये आपल्याला दमन पाहिल्याचा फील या ठिकाणी आज येतो. याला म्हणतात पालखी नृत्य स्पर्धा. आणि कौस आणि कृष्णाचं हे द्वंद्व या ठिकाणी चाललेलं आहे. आणि काही क्षणात कौस मामाला या ठिकाणी वध केलाय तो भगवान श्रीकृष्णाने. जरा जोरदार टाळ्या. सुंदर असं सादरीकरण. जोरदार सादरीकरण. जबरदस्त सादरीकरण. खरं तर कोकणवासी म्हटलं की शिमगोत्सव हा कोकणचा प्राण आहे. गणपती उत्सव, गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे महत्वाचे दोन उत्सव जे कोकणी माणूस स्वाभिमानानं, अभिमानानं, आनंदाने जपत उत्साहाने साजरे करतो. आणि म्हणून माझा प्राण ढोल ताशा, माझा मान ढोल ताशा, आपल्या संस्कृतीची शान ढोल ताशा आणि याच ढोल ताशा परंपरेला जपणारी कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा. आणि या स्पर्धेतील हा 5वा संघ आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य पथक बागजन संगमेश्वर या ठिकाणी दाखल होतोय. या संघाचे व्यवस्थापक सुमित संजय चव्हाण यानेच मला वाटतं कंसाची भूमिका या ठिकाणी जबरदस्त साकारली होती. काही क्षणात हा संघ दाखल होतोय. लवकरात लवकर आपण जागा घ्यायचे, रिंगणामध्ये दाखल व्हायचे. मला वाटतं सगळी रसिक प्रेक्षक ही स्पर्धेचा आनंद घेतात. कोणीही या ठिकाणी जागेवरून हल्लेला मला पाहायला मिळत नाही. इतकी सुंदर तगडं व्यवस्थापन, तगडं नियोजन या स्पर्धेचं केलंय ते कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईने जिल्हास्तरीय पहिल्यांदाच पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलंय. मात्र ही परंपरा जपण्याचं काम हे सगळं मंडळ करतंय. एक चांगलं पवित्र कार्य हे मंडळ करतंय. आणि खऱ्या अर्थानं आज जागतिक महिला दिन सुरू झालाय. 8 मार्च सुरू झालाय 12 नंतर. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या सगळ्या भगिनी उपस्थित आहेत. त्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा कौतुक वाटतं की इतकी वेळ होऊन देखील आपण सगळ्या महिला इथे उपस्थित राहून मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा आनंद घेत आहे. मी सगळ्या पुरुष वर्गाला विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सगळ्या माता भगिनींचं देखील आपण अभिनंदन करूया. आज जागतिक महिला दिन आहे. थोडस रिंगणाचा ताबा घेत आहेत. सुरुवातीला येतो असा आपल्या भागवत धर्माची पताका डौलानं फडकवणारा हा दमदार बाल कलाकार. चेहऱ्यावर एक सुंदर असं सकारात्मक हास्य त्याच्या पाहायला मिळतंय. त्याच्या बाजूला त्याचा जुळा भाऊ शोभणारा झांजधारक देखील तितक्याच तडफेनं मैदानात दाखल झालाय. फटाका वाजलेला आहे. रिंगणामध्ये सगळी मंडळी दाखल होतात आणि काही क्षणात आपल्याला 20 मिनिटं मंत्रमुग्ध करणारं, डोळ्यांचं पारणं फेडणारं पालखी नृत्य सादरीकरण पाहायला मिळणार आहे. कोलेवाडी सावंत विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा. प्रथम क्रमांकाला मिळणार आहेत रोख रुपये 10,000 आणि सन्मान चिन्ह. उपविजेत्याला मिळणार आहेत रोख रुपये 7,000 अधिक सन्मान चिन्ह. तृतीय क्रमांकाला मिळणार आहेत रोख रुपये 5,000 आणि सन्मान चिन्ह. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला मानधन म्हणून प्रवास खर्च म्हणून 2,000 रुपये आणि प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहे. एका रिंगणामध्ये दाखल होताना हातामध्ये सर्वांनी निशाण घेतलेले आहेत आणि भगव्या जरी पदकं फडकवून श्री धनी केदार लिंगाला या ठिकाणी वंदन केलं जातं. एक आगळं वेगळं वंदन या ठिकाणी केलं जातं. दमदार ढोलांचा आवाज आणि इतक्या सुंदर पद्धतीने सगळा संघ मैदानात दाखल होतो. एक वेगळ्या पद्धतीचा शिस्तबद्ध असा संघ उत्साहामध्ये जल्लोषामध्ये रिंगणामध्ये दाखल होतोय. जबरदस्त संघ बघूया कशा पद्धतीने पुढील 10 मिनिटांमध्ये हे सादरीकरण करणार आहेत. कोकणची पारंपरिक संस्कृती जपणारी कला म्हणजे पालखी नृत्य.
सुंदर अशा पद्धतीनं रिंगणामध्ये प्रवेश झालेला आहे तो वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य मागजन या संघाचा. त्यांची वेळ आता सुरू होईल. टाइम स्कीपर अजून कोणाची नोंदणी राहिली असेल तर शेवटची काही मिनिटं, कारण संपर्क झालेला होता, फोन आलेला होता की आम्ही निघालोय म्हणून. या ठिकाणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बांधणी केलेली दिसते ती सुमित संजय चव्हाण यांनी. या ठिकाणी आपल्या ग्रामदेवतेचा जयघोष केला जातो, केदारलिंगाचा जयघोष केला जातोय आणि स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पालखी खांद्यावरती घेतली जाते, पालखी ते कोंब खांद्यावरती घेतले जाते. पालखीचे होई वेळ सुरू झाली ती आता आणि सुरुवातीलाच एक्का लावला जातोय, मधुरा रचला जातोय, सुरुवातीलाच मधुरा रचला जातोय. तरी केदारलिंगाचा आशीर्वाद या ठिकाणी घेतला जातो, तिला वंदन केले जाते संघाकडून. तरी केदारलिंगाचं पूजन या ठिकाणी मनोभावे करून त्याचा आशीर्वाद घेऊन रिंगणामध्ये आपण दाखल झालेला संघ यानंतर काही क्षणात या ठिकाणी आपली कला सादर करणार. सुरुवातीला पालखी खेळवताना ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेतला जातो आणि हाच आशीर्वाद या संघाने घेतलाय. मी म्हटल्याप्रमाणे सुंदर असं माजी अध्यक्ष यांच्याकडून सूत्रसंचालनासाठी 500 रुपये आलेले आहेत. मनापासून धन्यवाद. आपलं असंच प्रेम राहू देत, आपला असाच आशीर्वाद राहू देत, जरी केदारलिंगाचा आशीर्वाद राहू देत आणि अशीच आपल्या लोककलेची सेवा हातून घडू ही सदिच्छा इच्छा. जुन्या काळातील एक चांगले चित्रकार असलेले सूर्यप्रकाश सावंत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी भेट आलेली आहे. परत मनापासून धन्यवाद मी त्यांना देतो. दरम्यान काल बदलते, रुपाली समीर सावंत ताई यांच्याकडून देखील या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस सूत्रसंचालकासाठी आलेलं आहे. मनापासून धन्यवाद. लगेच कैलासवासी मनोहर रामचंद्र मने, कैलासवासी मनोहर रामचंद्र मने यांच्या स्मरणार्थ संजय श्रीपाद लोटणकर यांकडून 500 रुपये आपल्या मंडळाला आलेले आहेत. या संघाच्या वेशभूषेसाठी सचिव महेंद्र लक्ष्मण सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.
विजय अशोक सावंत यांच्याकडून ₹2 200चं बक्षीस. नाथवाल्याला ₹200 बक्षीस झालेलं आहे. जबरदस्त नाथवाला. मला वाटतं निशाणवाल्याला कोण बक्षीस देतं ते मी पाहतोय. जबरदस्त निशाणवाला. दरम्यान खिळ्यावरती उभं राहून पालखी घेऊन जाते. खिळ्यावरती उभं राहून खिळ्याचा पाठ त्याच्या टोकदार खिळ्यावर उभं राहून पालखी घेऊन सुंदर प्रयत्न झालेला आहे. सागर यशवंत गावने ₹200 बक्षीस वाढतात. जबरदस्त तगडा प्रयत्न केला जातोय. गतिशील चाली रचल्या जात आहे. क्या बात. एका मागोमाग एक चाली. पुन्हा एकदा बक्षीस वाढत आहे. योगेश पुंडलिक सावंत यांच्याकडून ₹500. योगेश पुंडलिक सावंत यांच्याकडून ₹500चं बक्षीस. एका मागोमाग एक ताली रचल्या जातात. सुंदर ताशेवादन, सुंदर ढोल वादन, सुंदर सनई आणि सुराची साथ आणि तितकंच सुंदर नाच आणि निशाणधारक. एका हाताने पालखी खांद्यावरती घेऊन खेळवताना पालखीचे भोई परत एकदा ताल बदलते. कोलेवाडी सावंत वेगळाच कुठला आहे, उल्हासची पालखी जोडतो. पुन्हा एकदा सुंदर चाल. पुष्पक विमान मला वाटते आहे आणि पुष्पक विमानावरती आरूढ झालेले आपले धनी केदारलिंगाची ही पालखी सुंदर अशा पद्धतीने पुष्पक विमानाचा सादरीकरणाचा सुंदर प्रयत्न या ठिकाणी केला आहे. सौरभ राजाराम सावंत यांच्याकडून नाथवाला आणि निशाणधारक, नाथवाला आणि ध्वजपदक या दोघांनी ₹500चं बक्षीस या ठिकाणी आलंय. नाथवाला आणि ध्वजवाला ध्वजपदक या दोघांसाठी ₹500चं प्रत्येकी ₹250चं बक्षीस या ठिकाणी आलंय. जबरदस्त असं सादरीकरण. त्याच्यात पुन्हा एकदा ताल बदलली जाते. सरकारचे व्यवस्थापक सुनील संजय चव्हाण एका मागोमाग एक इशारे देतात आणि चांगल्या ताली रचण्यासाठी प्रवृत्त करतात आपल्या खेळाडूंना. पुन्हा एकदा मनोरा रचला जातोय. पुन्हा एकदा मनोरा रचला जातोय. एक आगळा वेगळा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त. क्या बात. एक रथाची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. जरी केदारलिंगाची एक पालखी कोलेवाडीचे आराध्य असलेली आपल्या सर्वांचं श्रद्धातीर्थ असलेली केदारलिंगाची पालखी आणि रथाच्या प्रतिकृतीनं ती रिंगणात खेळवली जाते. वाजरा जोरदार टाळ्या होतो. रथाची प्रतिकृती सुंदर सुंदर प्रतिकृती. 4 घोडे आणि त्याच्यावरती हे सारथी, दोघं सारथी 2 बाजूने रथाचं सारथ्य करतात. सुंदर पद्धतीचा ही चाल मला वाटतं सगळ्यांना गुण मिळवून देणारी चाल. स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झाले. देश नागपूर आणि कर्नाटकवरून
आलेले खास रसिक या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे डेव्हिड नागोड. पालखी नृत्य स्पर्धा बघण्यासाठी कोकणात खास कर्नाटकातून आलेले डेव्हिड नागोड यांच्याकडून 200चं बक्षीस. पालखी नृत्य स्पर्धा ही वेळ लावणारी स्पर्धा आहे. एकदा आपण त्या प्रेमात पडलो की वारंवार या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. कोकणाची लोकसंस्कृती लोक परंपरा जपणारी ही आगळी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण प्रथा परंपरा जोपासणारी जिल्हास्तरीय भव्य पालखी नृत्य स्पर्धा आणि याचा सुंदर झांजवाला अप्रतिम झांजवादन केलं जात आहे. अप्रतिम झांजवादन जोरदार टाळावादन पाहिजे झांजवाल्यासाठी. काय उत्साह काय एनर्जी पाहायला मिळते. कितक्या तडपेनं कितक्या ताकदीनं कितक्या चपळतेनं गतिवाद चाली या ठिकाणी साजरे केले जातात. एक छोटीशी चूक सोडली तर सगळ्या चाली बिनचूकपणे पार पडल्यात. त्या आई वागसरी मानोबा जय हनुमान पालखी नृत्य मागसरी या संघानं मला वाटतं 13 मिनिटाचा खेळ झालेला आहे. 7 मिनिटं शिल्लक. आता मात्र पालखीचा खूप खांद्यावर घेतलाय आणि लेझिम खेळलं जात आहे. लेझिम खेळून मानवंतांना दिली जाते केदार लिंगाला. गौरव सावंत आणि प्रितेश सावंत गौरव आणि प्रितेश या दोघांकडून 400 रुपये 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गौरव आणि प्रितेश सावंत यांच्याकडून 2 रुपये 500चं बक्षीस आलेलं आहे. 7 गाडी रिटर्न होण्यासाठी अभिनंदन गौरव आणि प्रितेश. आता मात्र चाल बदलते. आता मात्र पालखीचे खूप डोक्यावरती घेतलेले आहेत. ठिकाणी पालखीचे खूप डोक्यावर घेतले. एक पूर मात्र तसाच अवकाशामध्ये आहे आणि पालखी लिहिल्या खेळवली जाते. केदार लिंगाची कृपा आणि या सगळ्या खेळाडूंचं कौशल्य अप्रतिम अशा पद्धतीने दिसला आणि चाल बदलते. पालखीचे खूप खांद्यावर घेतले जाते. लिंगामध्ये गतिवाद चाल मानली जाते आणि वागदाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य संघाचं एक डोळ्याचं पारणं फेडणार असेल सादरीकरण या ठिकाणी संपन्न होत आहे. दरम्यान 14-15 मिनिटाचा खेळ या ठिकाणी लागतोय. शेवटची 5 मिनिटं पालखी खांद्यावरती घेतली जाते. पालखी खांद्यावरती कोण घेऊन खेळवली जाते. अप्रतिम तेवढा सुंदर गजर चाललेला आहे. केदार लिंगाचा गजर चाललेला आहे. जबरदस्त असं लेखनं सादरीकरण होते सुमित संजय सावंत यांच्याकडून. पुन्हा एकदा चाल बदलते. गतिवाद चाली मारण्यासाठी पडलेली असलेला प्रसिद्ध असलेला संघ आई वाघबाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य पथक पुन्हा एकदा चाल बदलते. पायाचा ढेका दिला जातोय. उत्तराचा ढेका या ठिकाणी त्रिशा गणेश सावंत आणि वेदा महेश सावंत. त्रिशा आणि वेदा महेश सावंत यांच्याकडून रोख रुपये 1000चं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. अप्रतिम सुंदर धन्यवाद मंडळाकडून. पुन्हा एकदा पालखी खांद्यावरती घेऊन दोन्ही हाताने जयघोष चाललेला आहे. सुंदर पद्धतीचं सादरीकरण. पालखीचे होई बदलले. आता मात्र ही पारंपरिकता
अगदी जबरदस्त असा मनोरा रचना जातोय. एकटा लावलेला आहे, एक मनोरा रचना एकटा लावून जबरदस्त अशा मनोरा रचना जातोय. चाल बदलते, ताशाचा वादन बदलतंय. वा, जबरदस्त जबरदस्त जयघोष चाललाय. सनई सुराचा ठेका तितक्याच तडफेने वाजवला जातोय. सुंदर सनई आणि सूर. आणि 19 मिनिटं पूर्ण झाले. शेवटचा 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट. हा, जबरदस्त. दशरथ शंकर सावंत यांच्याकडून 500 रुपये. उत्कृष्ट ढोल वादन, उत्कृष्ट ताशा वादन. वा, सुंदर ढोल वादन, सुंदर ताशा वादन. शेवटचा अर्धा मिनिट, शेवटचा अर्धा मिनिट. प्रवीण निगम यांच्याकडून, मोबाईल ड्रायव्हर प्रवीण निगम यांच्याकडून 10 वादन 100 रुपये. आणि शेवटचा अर्धा मिनिट, शेवटचा पाव मिनिट, 15 सेकंद, 10 सेकंद, 5 सेकंद, 4, 3, 2 आणि 1. आपली वेळ संपते. सुंदर सादरीकरण सुमितराव, जबरदस्त सादरीकरण. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या संघासाठी. सुरुवातीच्या काही क्षणात थोडस एक चाल चुकली, अन्यथा बाकी सगळ्या चाली जबरदस्त गतिवान मारलेल्या आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कलेचं सादरीकरण करताना अशी एखादी वेळ येते की आपलं हृदयाचा ठोका देखील तो चुकत असतो. आणि मला वाटतं अशी थोडीशी चूक झाली, मात्र ती सावरले सुमित आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त आत्मविश्वास या सगळ्या मंडळींनी दाखवला. श्री आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य पथक मागजन, अमित यशवंत